नमस्कार मित्रांनो, मी अमित कदम स्वागत करतो तुमचं माझ्या आनंद या यूट्यूब चॅनलवर। आज आपण आलो आहोत ते बागलान रेंज करायला। ही गुहा टाईप त्याची रचना केलेली आहे। बघूया आपण किती उजेड आहे। गुहे टाईप ही चौलेरच्या बाले किल्ल्याला जाणारी वाट, थोडीशी वरती खडी चढाई आहे। पायऱ्या चढून वर आलो की आपल्याला बाले किल्ल्याचा दरवाजा, आता उद्ध्वस्त अवस्थेत असलेला दरवाजा, छोटी वाट आहे की वाड्यात जायला, आता ह्याच्यातूनच आम्ही जातोय। ही चोर वाट असावी। भर दुपारचा आम्ही साल्लेर चढतोय, महाराष्ट्रातला सर्वात उंच किल्ला म्हणून 6 आहे म्हणजे साल्लेर। त्या मंदिरापासून एक 10-15 मिनिटं चालत आल्यावर आपल्याला पायऱ्या लागतात। हा साल्लेरचा दुसरा दरवाजा, त्याच्यावर सुंदर नक्षी काम केलेलं आहे वरती दरवाजावर। इथे माकडं खूप आहेत त्यामुळे आम्ही पटापट जातोय। माकडं खूप आली आहेत। कसं वाटतंय परेश? एकदम एक नंबर। गुफेच्या वरती ही खडाई चढाई आहे परशुराम मंदिराकडे जायला। मी असू ते महाराष्ट्रातल्या सर्वोच्च किल्ल्याच्या माथ्यावर, खूप भारी वाटतंय। जेवणाची तयारी चालू आहे। आमचे शेफ कप ट्रेक लीडर वैभव कांदा कापतोय। नमस्कार मित्रांनो, मी अमित कदम स्वागत करतो तुमचं माझ्या आनंद या यूट्यूब चॅनलवर। आज आपण आलो आहोत ते बागलान रेंज करायला। आमचा बागलांचा रेंजचा हा 3 दिवसाचा प्लॅन आहे। पहिल्या दिवशी चौलेर आणि साल्लेरवर स्टे करणार आहोत। दुसऱ्या दिवशी साल्लेरवरनं सलोटा आणि मुल्लेर करणार आहोत, मोला मुल्लेर, आणि तिसऱ्या दिवशी हरगडकडून आम्ही घरी जाणार आहोत। आता आम्ही पोचलो आहोत ते चौलेरच्या बेसला आहोत। पाठीमागे जो दिसतोय तो चौलेर किल्ला आहे। आता आम्ही चौलेरचा ट्रेक चालू करतो आहोत। चला तर मग आता हा 3 दिवस आपली ही सिरीज जी असणार आहे ती 3 दिवसाची सिरीज असणार आहे। जसं मी सांगितलं की पहिल्या दिवशी चौलेर आणि साल्लेरवर स्टे, दुसऱ्या दिवशी साल्लेरवरनं सलोटावरनं मोरागड आणि मुल्लेर असं असणार आहे। मुल्लेरवर आम्ही स्टे करणार आहोत आणि तिसऱ्या दिवशी हरगड, अशी आपली ही तीन भागाची सिरीज बनवणार आहे। तर बघूया, चला आता। मुंबई ते कसारा हा प्रवास आम्ही लोकल ट्रेनने केला। लोकल ट्रेनने आम्ही कसारा स्टेशनवर पोहोचलो। पुढच्या सर्व प्रवासासाठी आम्ही कसारावरनं गाडी बुक केली होती। आता हीच गाडी पुढचे 3 दिवस पूर्ण बागलान रेंज करताना आमच्याबरोबर असणार आहे। त्याचा कॉन्टॅक्ट नंबर मी खाली दिला आहे, तुम्हाला जर पाहिजे तर तुम्ही यांना कॉन्टॅक्ट करू शकता। या रेंज ट्रेक मधला पहिला गड म्हणजे चौलेर गड। आम्ही कसारावरून रात्रभर प्रवास करून सकाळी पहाटेच्या सुमारास चौलेर गडाच्या पायथ्याचं गाव म्हणजे चौलेरवाडी गावात पोहोचलोय। आता काय करायला घेतलं आता वैभव? चाय कॉफी आणि इकडे शेकोटी चालू आहे। चाय इथे शाळा आहे। शाळेच्या समोरूनच ही वाट जाते किल्ल्यावर। समोर दिसतोय तो चौलेर किल्ला। गावातूनच थोडं पुढे आल्यावर ही कमान लागते। कमानीच्या इथूनच आपला ट्रेक चालू होतो।
गावातनं चालू केल्यावर आपल्याला ही मागे जी टेकडी लागते ती टेकडी पार करून यायला लागतं. पार करून आल्यावर आपण इथे पोचतो. हा समोर जो दिसतोय तो चौल्लेर. आणि आता आपल्याला असं जाऊन तिथे जाऊन वरती जायचं आहे. गावातनं ती टेकडी पार करायला 10 मिनटं लागतात, जास्त वेळ नाही लागत. दुसरी टेकडी चढून आल्यावर समोर आपल्याला चौल्लेर किल्ल्याची इथे तटबंदी दिसते. माझ्या मागे दिसतात त्या 2 टेकड्या पार केल्यानंतर आता थोडीशी खडी चढाई चालू झाली आहे. ही थोडी खडी चढाई आहे, थोडी अंगावर येणारी आहे, पण ठीक आहे. आम्ही सकाळी सकाळी करतो त्यामुळे एवढा त्रास होत नाही आहे. पण सावलीला कुठे झाडी नाही आहेत आणि ऑलमोस्ट आम्ही आता त्या तटबंदीच्या खालपर्यंत पोचलो. इथून कुठेतरी रेलिंग चालू होते, रेलिंगवरनं मग पुढे वाट वरती जाते. इथे ही या साईडची तटबंदी दिसते चौल्लेरची. पायथ्यापासून जवळपास पाऊण ते 1 तासाची चढाई केल्यानंतर आपण येऊन पोचतो ते चौल्लेरच्या या रेलिंगपर्यंत. आता आपल्याला या रेलिंग पकडूनच जायचं आहे वरती. रेलिंग जिथे संपते तिथून या थोड्याफार पायऱ्या लागतात आणि वरती त्या खिंडीतनं आपण दरवाजापर्यंत पोहोचतो. आता या थोड्याशा ओबडधोबड पायऱ्या लागल्यात, त्या चढून जातोय, त्या चढून जायचंय. या पायऱ्या चढून आलो की आपल्याला लागतो तो गडाचा पहिला दरवाजा. दगडाने बांधकाम केलेला आणि बाजूला थोडीशी तटबंदी लागते. पहिल्या दरवाजाच्या पायऱ्या या चढून आलो की आपल्याला लागतो तो चौल्लेरचा दुसरा दरवाजा. दुसऱ्या दरवाजाची रचना गुहेसारखी केलेली आहे, ती आपण बघूया आता. तिसरा दरवाजा असून ही गुहा टाईप त्याची रचना केलेली आहे. बघूया आपण किती उजेड आहे. गुहे टाईप. हा चौथा दरवाजा. पूर्ण अंधार आहे इथे आणि वळणावळणाने पण येऊन पोचतं ते 5व्या दरवाजात. दरवाजाची तटबंदी आणि दरवाज्यातनं जी डावीकडे वाट जाते ती बालेकिल्ल्यावर जाते आणि उजवीकडची माचीवर जाते. आपण पहिले आता माचीवर जाऊया. इथे एक दरवाजावरतीच एक शिवपंडी आणि उद्ध्वस्त अवस्थेत नंदी ठेवला आहे. चौथ्या दरवाजाच्या पुढेच चौथ्या दरवाजा पुढे हा 5वा दरवाजा आहे. उद्ध्वस्त 5वा दरवाजा आहे. त्याच्या डाव्या बाजूला भिंतीवरी उद्ध्वस्त मूर्ती आहे गणपतीची. माचीवर असलेल्या पाण्याच्या टाक्या. टाकाच्या पुढे आल्यावर तटबंदीपर्यंत आपण पोचतो. माचीच्या अगदी शेवटी हीच तटबंदी आपल्याला चढताना दिसत असते. त्याच तटबंदीवर आपण येऊन पोचलोय. ही वरती याची वाट. माचीवरनं आलोय आता. मी परत दरवाजापर्यंत आलोय. ओके, तिकडे जातोय. पायऱ्या चढून वरती आल्यावर एक ही पत्राची शेड लागते. इथे काही एक नंदी ठेवलाय.
आणि काही भग्न, 1-2 भग्न मूर्त्या आहेत. त्याच्या पुढे परत वाट जाते. थोडं पुढे आल्यावर चौरंगनाथाचं मंदिर लागतं. काही भग्न मूर्त्या आणि चौरंगनाथांची एक मूर्ती ठेवली आहे. खाली जो चौरंग दाखवलाय ही ती पत्राची शेड. आणि मगाशी आपण जो गेलेलो चौरंगनाथाचं मंदिर डाव्या साईडला आहे पत्राच्या शेड पासून. आणि आपण आता चाललोय ते पत्राच्या शेडच्या उजव्या साईडला बाले किल्ल्याकडे जायची वाट आहे. ही चौल्लेरच्या बाले किल्ल्याला जाणारी वाट. थोडीशी वरती खडी चढाई आहे. थोडस पुढे आल्यावर आपल्याला हे बालेकिल्ल्याच्या वाटेमध्ये, बालेकिल्ल्याच्या जो पत्थर आहे, डोंगर आहे, त्या पोटामध्ये खोदलेले टाकं दिसतंय. त्याचं नाव मोती टाकं. तर पुढेही एक टाकं आहे, ते बघूया. टाकं एका गुहा आहे, ती बघूया. हे अजून एक टाकं. ते पुढे दुसऱ्या टाकात जायला पण वाट आहे. अरे त्या टाक्याच्या बाजूलाच तटबंदी बांधून तयार केलेला अजून एक टाका आहे आतमध्ये. बाहेर त्याला तटबंदी आहे आणि आतमध्ये टाका आहे. आणि या डोंगराच्या कडेकडेलाच वाट लागून पुढे जाते बाले किल्ल्यासाठी. टाकं बघून घेऊ दे. ही वाट डोंगराच्या कडेकडेने जाते बाले किल्ल्यासाठी. थोडंच पुढे आल्यावर आपल्याला लागतात त्या बाले किल्ल्याला जाणाऱ्या पायऱ्या, कातात खोदलेल्या. वरती कदाचित पहारेकरांना बसण्यासाठी गुफा खोदलेली आहे. या पायऱ्या पायऱ्या चढून वर आलो की आपल्याला बाले किल्ल्याचा दरवाजा, आता उद्ध्वस्त अवस्थेत असलेला दरवाजा आणि तटबंदीचे अवशेष लागतात. तटबंदी बऱ्यापैकी शाबूत आहे अजूनपर्यंत. दरवाजाची कमान थोडीफार शाबूत आहे. दरवाजा पूर्णपणे उद्ध्वस्त आहे. महादरवाजातून वरती आल्या आल्या आपल्याला हे किल्लेदाराच्या वाड्याचे अवशेष लागतात आणि त्याला जायला तिथे दरवाजा आहे. ही वाट आहे, तिला कदाचित चोरवाट असावी. छोटी वाट आहे की वाड्यात जायला. आता ह्याच्यातूनच आम्ही जातोय. ही चोरवाट असावी. किल्ल्यावर सध्या खूप गवत माजलंय. किल्ल्यावर या सहसा कोणी जास्त येत नाही, त्यामुळे इथे अजून एका वाड्याचे अवशेष दिसत आहेत. बघू शकता तुम्ही, खूप गवत आहे किल्ल्यावर. वाड्याच्या पुढे इथे काही टाके आहेत. आता त्या सगळ्या बुजलेल्या आहेत मातीमुळे. आणि तो व्हिडिओ टाकेल, सगळे भैया लोक येऊन हे काढून जातात. सर्वोच्च माता लेटेस्ट मध्ये विकतील तिकडे. आता आपण आहोत ते चौल्लेरच्या सर्वोच्च माथ्यावर, बाले किल्ल्यावर. आणि इथेच आपली चौल्लेरची भटकंती पूर्ण होते. चौल्लेर किल्ल्याची भ्रमंती पूर्ण होते. आता इथून आपण चौल्लेर उतरून परत वाडी चौल्लेरला जाऊन गाडीतून
साल्लेरला जाणार आहोत. तिथे थोडंसं जेवून साल्लेर चढणार आहोत आणि साल्लेरला आपला स्टे आहे. तर चला मग आता आम्ही उतरतोय आणि मग साल्लेरचा चालू करूया. आता आम्ही साल्लेरवाडीला पोचलोय. साल्लेरवाडीला आम्ही इथे पोचून पहिले जेवून घेतलं आणि आता आम्ही साल्लेरला चढणार आहे. साल्लेर मागे दिसतोय. आम्ही ज्या हॉटेलमध्ये जेवलो त्या हॉटेलचा कॉन्टॅक्ट नंबर. आता आम्ही साल्लेरवाडीत जेवलोय. जसं मी मगाशी सांगितलं, साल्लेरवाडीत जेवलोय आणि आता आम्ही साल्लेरला ट्रेक चालू करतोय. पाठीमागे दिसतोय तो साल्लेर आहे. पाठीमागे इथे दिसतोय. आता आम्ही ट्रेक चालू करतोय साल्लेरचा. भर दुपारचा आम्ही साल्लेर चढतोय. महाराष्ट्रातला सर्वात उंच किल्ला. आम्ही असती हो किल्ल्यावर. हीच आहे ना वाट हीच आहे ना. मित्रांनो, महाराष्ट्रात जसा सर्वात उंच शिखराचा मान कळसुबाईचा आहे, तसा गडकिल्ल्यांमध्ये सर्वाधिक उंचीचा मान साल्लेर किल्ल्याचा आहे. डांग, गुजरात आणि देशावरील बागलान यांना जोडणाऱ्या व्यापारी महत्वाच्या 6 वाटांवर हेरगिरी करण्यास उपयुक्त म्हणून 6 हेर म्हणजे साल्लेर. साल्लेरगड हा भगवान परशुरामांची तपोभूमी म्हणून प्रसिद्ध आहे. जिंकलेल्या पृथ्वीचे दान करून स्वतःसाठी भूमी मिळवण्यासाठी सागराला मागे हटवायला त्यांनी बाण सोडला तो याच भूमीवरून, अशी लोकांची श्रद्धा आहे. पौराणिक स्थान असलेल्या साल्लेरचे शिवकालीन इतिहासात देखील महत्त्वाचे स्थान आहे. ते येथे झालेल्या प्रसिद्ध लढाईमुळे. या लढाईचे वर्णन आपल्याला सभासद बखरीमध्ये वाचायला मिळते. शिवरायांनी 1671 मध्ये बागलान मोहीम काढली आणि साल्लेर जिंकून घेतला. त्या मोहिमेची वार्ता दिल्लीच्या पातशाळा मिळाली. ते ऐकून पातशाह कष्टी झाला. मी म्हणाला, काय इलाज करावा. लाख घोड्यांचे सुबे रवाना केले. ते बुडवले. नामोहरम होऊन आले. आता कोणास पाठवावे. तेव्हा पातशाने शिवाजी जोवर जिवंत आहे तोवर दिल्ली आपण सोडत नाही असा विचार केला आणि इखलास खान व बहलोल खान यास बोलवून 20,000 स्वारांनिशी साल्लेरीस रवाना केले. मग इखलास खानाने येऊन साल्लेरला वेढा घातला. हे वर्तमान जेव्हा राजांना कळले तेव्हा मोगलाईत पाठवलेले आपले सरनौबत प्रतापरावांना जासुदा करवी कळवले. तुम्ही लष्कर घेऊन साल्लेरीस जाऊन बेहलोल खानास धरून चालवले आणि कोकणातून मोरोपंत पेशव्यांनाही हशिमानिशी रवाना केले. हे इकडून येतील, तुम्हीही वारघाटी कोकणातून येणे असे दुतर्फा चालून येऊन गनिमास गर्दीत मिळवणे अशी पत्रे पाठवली. त्याप्रमाणे एकीकडून प्रतापराव तर दुसरीकडून पेशवे उभयांता साल्लेरीस आले आणि मोठे युद्ध झाले. या युद्धात मावळ्यांनी पराक्रमाची शर्त केली. मोरोपंत पेशवे प्रतापराव सरनौबत यांनी आणीबाणी केली. सूर्यराव काकडे यांना पराक्रम गाजवताना आपला देह ठेवावा लागला. ते तोफेचा गोळा लागून पडले. विजयाची बातमी शिवरायांकडे गेली. राजे खूप खुश झाले. खबर घेऊन आलेल्या जासुदांना सोन्याची कडी आणि प्रतापराव सरनौबत, मोरोपंत पेशवे, आनंदराव, व्यंकोजी पंत यांना अपार बक्षीस आणि द्रव्य देण्यात आले. हा पराक्रम दिल्लीच्या बादशाच्या जिवारी लागला. मोगलांच्या सैन्याशी मैदानात समोरासमोर लढाई करून महाराजांना हा विजय प्राप्त झाला होता. या युद्धात महाराजांच्या लोकांनी दाखवलेल्या युद्ध कौशल्याची व शौर्याची कीर्ती चहूकडे पसरली आणि त्याचा दरारा अधिकच वाढला. साल्लेर जिंकल्यावर त्यासमोरील मुल्लेर किल्ला मराठ्यांनी जिंकला आणि संपूर्ण बागलान प्रांतावर त्यांनी आपली मजबूत पकड बसवली. त्यामुळे सुरत शहरात कायमची दहशत बसली. गावापासून थोडं चढल्यावर हे थोडंसं असं जंगल लागलंय, थोडी सावली लागली, त्यामुळे जरा बरं वाटतंय. इथे वाटते ते एक वीराचं शिल्प लागले. राहीत नाही येणारी एक डावीकडची वाट साल्लेर किल्ल्यावर जाते आणि उजवीकडची वाट इथे एका मंदिरापर्यंत जाते. पहिले आपण आता मंदिरात जातोय. मंदिरात बघू, हनुमानाचं मंदिर आहे. मंदिर बघून मग आपण परत किल्ला चढायला सुरुवात करणार आहोत. हनुमानाच्या मूर्ती तर आहेच, पण इथे गडकालिका माता, कुलस्वामिनी गडकालिका माता, धारवासिनी साल्लेर निवासिनी हिचं मंदिर आहे.
हत्तीगळ आहे. हनुमानाची मूर्ती आहे. जवळपास 6 फुटाची 6-6.5 फुटाची हनुमानाची मूर्ती आहे. साप वगैरे असतात का बाबा? साप नाही ना. त्या मंदिरापासून एक 10-15 मिनिटं चालत आल्यावर आपल्याला पायऱ्या लागतात. हे आहे ते. सायलेरच्या जे पायऱ्या आहेत तर थोडं दमचक करणार आहेत. पायऱ्या असल्यामुळे थोडा त्रासही होतोय. आमच्याकडे वजनही खूप आहे. आम्ही वरती जेवण स्टे करणार आहोत साल्लेर किल्ल्यावर, त्यामुळे सगळं सामान वरती घेऊन जातोय जेवणाचं वगैरे. त्यामुळे बॅग मोठी बॅग आहे. त्यामुळे खूप दमछाक होते आणि आम्ही आस्ते आस्ते आता चढतोय. पायथ्यापासून चालू करून एक जवळपास 1.5 ते पावणे 2 तासात किंवा 2 तासात आपण येऊन पोचतो ते साल्लेरच्या पहिल्या दरवाजापर्यंत. पाठीमागे आहे, माझ्या पाठीमागे तो साल्लेरचा पहिला दरवाजा. त्याची बुरुज हा इथे बुरुज आहे. दरवाजा हा इथे बुरुज. दरवाजावरती 2 कमळ पुष्प कोरलेली आहेत. आणि इथे एक शिलालेख आहे. आता तो स्पष्ट झालेला आहे, त्यामुळे आता तरी काही वाचता येत नाहीये. ही साल्लेरची आता डागडुजी झालेली तटबंदी पहिल्या दरवाजाच्या जवळची, आणि पुढे आहे तो दुसरा दरवाजा. हा साल्लेरचा दुसरा दरवाजा. त्याच्यावर सुंदर नक्षी काम केलेलं आहे वरती दरवाजावर. हा पहिल्या दरवाजाच्या कॉम्प्लेक्स पैकी तिसरा दरवाजा. इथे माकडं खूप आहेत, त्यामुळे आम्ही पटापट जातो. माकडं खूप आली आहेत. असे साल्लेरवर 4 दरवाजे आहेत. आपण जे बघितलं, मी आता पहिला, दुसरा, तिसरा दरवाजा दाखवतो. पहिल्या दरवाजाचाच भाग होता. पहिल्या दरवाजाचा कॉम्प्लेक्स बोलू शकतो आपण. म्हणजे 3 दरवाजे मिळून 1 दरवाजा होता. असे 4 दरवाजे आहेत साल्लेरवर. ही साल्लेरची पहिल्या दरवाजाची इथली आता डागडुजी झाली तटबंदीने फांजी. खूप सुंदर डागडुजी झाली आहे त्याची. त्या आता खूप सुंदर दिसत आहेत. पहिल्या दरवाजापासून उजवीकडे बनवून आता सरळ 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 चालत जातोय. दुसऱ्या दरवाजापर्यंत जायचं आहे. दुसऱ्या दरवाजाचा जो समूह आहे तिथपर्यंत जायचं आहे. वाट ही आता सरळ सरळ आहे, चढ नाहीये, काही नाहीये. त्यामुळे जरा बरं वाटतंय. वाट सरळ चालत जायचंय दुसऱ्या दरवाजापर्यंत पठारावरनं. आता मगाशी जो आपण होतो त्या साईडच्या भिंतीकडे होतो साल्लेरच्या, आता त्याचा वळसा घालून आपण पूर्ण चाललोय. बघा, त्याला पूर्ण वळसा घालून चाललोय आता. आता पठार संपून पुन्हा थोडीशी चढाई चालू झाली आहे. थोडी ग्रॅड्युअली वरती चढत जाणारी. परत एकदा आपल्याला पायऱ्या लागल्यात साल्लेरच्या.
पाऱ्यांचे इथे गुहा आहे. या दुसऱ्या दरवाजाच्या अगोदरच्या पायऱ्या थोडा खड्या आहेत. साल्लेरच्या दुसऱ्या दरवाजाच्या समूहाचा हा पहिला दरवाजा. त्यानंतर लगेचच डावीकडे दुसरा दरवाजा लागतो. दुसऱ्या दरवाजाच्या समूहाचा दुसरा दरवाजा. उजवीकडे पहारेकरांचे देवळही आहे. प्रशस्त अशी गुहा आहे पहारेकरांना बसायला. थोड्या अजून पायऱ्या वरती चढून गेल्यावर दुसऱ्या दरवाजा समूहाचा तिसरा दरवाजा आहे वरती. पण त्यासाठी थोड्या पायऱ्या एक 20-25 पायऱ्या चढून जायला लागते. दुसऱ्या दरवाजा समूहाचा हा तिसरा दरवाजा. दुसऱ्या दरवाजा समूहाचे दरवाजे थोडेसे एवढं काही कोरीव काम नाही त्यांच्यावर, बेसिक आहेत. दरवाजावरून दिसणाऱ्या पायऱ्या हाय करा. खालती आमचे आठवले सर आणि परे चढतायत. कसं वाटतंय परेश? एकदम एक नंबर. जे आधी बोललेलं सगळं चुकीचं आहे. मस्त वाटतं. तिसरा दरवाजा चढून आल्यावर आता पूर्ण असा वॉक आहे. पठारावरनं चालत जायचंय 2-3 किलोमीटर. आमचे जे आठवले सर आहेत ते सांगतात की 3-4 किलोमीटर आता चालतच जायचंय. सरळ 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 गुहेपर्यंत, जिथे आपण राहणार आहोत आज, गुहेपर्यंत 3-4 किलोमीटर. आणि आता बघू, काळोख नाही झाला तर परशुराम मंदिरापर्यंत जायचंय किंवा मग उद्या सकाळी परशुराम मंदिरापर्यंत जाऊ. समोर इथे उंचावर दिसतंय ते परशुरामाचं मंदिर, म्हणजे साररेलगडाचा सगळ्यात उंच ठिकाण. तिथे आपल्याला उद्या जायचंय. सध्या गुहेपर्यंत जायचंय. तिथे पठारावर वडी काही वाड्यांचे अवशेष आहेत. इथे हा आहे वाड्याचे अवशेष. इथे पुढे काही वाड्यांचे अवशेष आहेत. आता या पठारावरनं पुढे आपल्याला तिसरं तर आता आपल्याला डायरेक्ट गंगासागर तलावाचे ते जे गुहा आहेत तिथे राहण्यासाठी आजचा रात्रीचा मुक्काम आपला तिथेच आहे. तिथेच आपण जेवण वगैरे रात्री करणार आहोत. आणि उद्या मग वाघांबे खिंडीत उतरून सालोटा वगैरे करून मुल्लेर आणि मोराला जाणार आहोत. मोरा करून मुल्लेरला आपला उद्याचा मुक्काम आहे. पठारावर असलेले वास्तूचे अवशेष. तिथे पठारावर एक भलं मोठं पाण्याचं टाकं टाकतोय. खूप मोठं आहे. बॉटल भरून घ्यायची का? जवळपास एक 100 फूट लांबीचं असेल. आणि असं
15 फूट लांबीचं. पाण्याच्या टाक्याच्या पुढेच इथे ही यज्ञवेदी आहे. आता त्याच्यात पाणी भरलंय, पण ही यज्ञवेदी आहे. पूर्ण पठारावर वाड्याचे वास्तूचे थोडे थोडे अवशेष विखरलेले आहेत. आता ते सगळं गवत माजले, त्यामुळे ते नीट काय दिसत नाहीत, पण पूर्ण पठारावर वाड्याचे वास्तूचे अवशेष आहेत. हा खाली दिसतोय तो गंगासागर तलाव. फायनली पठारावरून एक 15-20 मिनिटं चालल्यावर आपण पोहोचतो ते गुहेजवळ. गंगासागर तलाव हे समोर गंगासागर तलाव खालती, आणि त्याच्या अगदी अपोजिट गोवा आहेत ह्या इथे. तिथेच आज आपण राहणार आहोत, जेवण वगैरे करणार आहोत. प्रशस्त अशा गुहा आहेत. एक 10 ते 15 जण आरामात राहू शकतात अशा गुहा आहेत. गुहेच्या बाजूने जी वाट जाते वरती ती परशुराम मंदिराकडे जाते. आम्ही आता तिकडेच चाललोय. अजून टाइम आहे म्हणून आत्ताच जातोय, म्हणजे उद्या सकाळी डायरेक्ट आम्ही साल्लेर उतराला घेऊ आणि सलोटाकडे जाऊ. गुफेच्या वरती ही खडाई चढाई आहे परशुराम मंदिराकडे जायला. इथून साल्लेरच्या पठाराचा प्रचंड विस्तार आपल्या नजरेत भरतो. हे गंगासागर तलाव, तिकडे 2-4 पाण्याची टाके आहेत, ते आपण बघूच सकाळी. हा पठाराचा प्रचंड विस्तार. परशुराम मंदिरापर्यंत जाणारी चढाई खूप कठीण आहे. आता या पॅचला तर पूर्ण स्क्री आहे, या पॅचला पूर्ण स्क्री आहे, जपून चढायला लागतंय. आणि पूर्ण अंगावर येणारा चढ आहे, त्यामुळे दम खूप लागतोय. आधीच आपण एवढा 2-2.5 तासाची ट्रेकिंग करून आलोय, आणि हा परत अर्धा तास ट्रेक करायला लागतो. आम्ही बॅगा गुहेमध्येच ठेवल्यात, कारण का गुहेमध्येच आम्ही आज रात्रीचा मुक्काम आहे आमचा. मंदिर बघून आम्ही आज उतरणार आहोत परत आत्ता लगेच. समोर दिसतंय भगवान परशुरामांचं मंदिर. इथूनच अशी मान्यता आहे की इथूनच भगवान परशुरामाने जी कोकणची निर्मिती केली, तर इथूनच भगवान परशुरामांनी बाण मारून समुद्राला मागे हटायला सांगितलं होतं, आणि तिथून मग समुद्राकडून जमीन मागून घेतली आणि कोकणची निर्मिती केली. हीच जागा आहे. वरती जे मंदिर दिसतं ते भगवान परशुरामांचंच आहे. अजून त्यालाही थोडासा एक 5-10 मिनिटाचा चढ आहे. मागचा चढ चढून आल्यावर थोडासा पठारी भाग लागला आहे, आणि मग नंतर तो शेवटचा पॅच चढून गेल्यावर आपण पोचू ते महाराष्ट्रातील सर्वात उंच किल्ल्याच्या सर्वात उंच शिखरावर भगवान परशुरामांचं मंदिर आहे. आता जसं मी सांगितलं की परशुराम मंदिरापर्यंत जायला ही चढाई चढून जायला लागते, तर तुम्ही माझ्या मागे बघू शकता. आता आम्ही ही शेवटची चढाई चढतोय, आणि मग आम्ही पोचू ते भगवान परशुरामांच्या मंदिरापर्यंत. ही शेवटची 5-10 मिनिटाची चढाई, आणि आम्ही असू ते महाराष्ट्रातल्या सर्वोच्च किल्ल्याच्या माथ्यावर. खूप भारी वाटतंय. इथून समोर दिसतोय तो साल्लेरचा जुळा भाऊ सालोटा, जो आपण उद्या करणार आहोत. आणि आता आपण चाललो आहोत इथे मंदिराकडे, भगवान परशुराम मंदिराकडे. भगवान परशुरामांचं मंदिर. इथे भगवान परशुरामांच्या पादुका आहेत.
आमचं भगवान परशुराम मंदिराचं दर्शन झालंय. आम्ही आता खालती उतरतोय आणि सालेर किल्ला पूर्ण बघून झालाय. तर आम्ही गुहेत जाऊन आजचा मुक्काम गुहेत आहे आणि तिथे आता जेवण करणार आहोत रात्रीचं. जेवणाची तयारी चालू आहे. आमचे शेफ कम ट्रेक लीडर वैभव कांदा कापताय. आम्ही त्यांना मदत करतोय. बाकीचे पाणी आणायला गेले. सगळ्यांनी एक लिंबू नका टाकू रे. अर्धा टाका सगळं. दोन बुडेल पण. ऐक ना, ते बाजूला ठेवते. त्यात पडलं ना तर खराब होईल ते. मला दिलं का लोणचं? हे आमचं जेवण. तुला बोललो घे 10 वेळा, आता तू ऐकलंच नाही. ते मी अजून चमच